शान आणि शिवांश यांचा युट्यूबवर स्वागत आहे. वेलकम. Hello guys, वेलकम टू आवर युट्यूब चॅनल. this is Nishant. दिस शिवाज. Welcome to our new vlog. स्टार्ट करायच्या आधी मी सगळ्यांना सॉरी बोलतो, कारण आमचे एक्झाम चालू होते आणि आम्हाला ब्लॉग बनवायला टाइम नव्हता भेटत आणि आमच्या सुट्ट्या पण लय कमी होते. सॉरी गाईस. सो गाईज, शिवांशने जसं सांगितलं तुम्हाला ते बरोबरच आहे, कारण आमचे एक्झाम चालू होते. मी आता 10th गेलोय आणि शिव आता 6th गेलाय. आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये झालं तर मे महिन्याचं म्हणजे माझ्या सुट्ट्या थोड्याच होत्या खूप, कारण 10th मेच्या सुट्ट्या कमी भेटतात. 9thची एक्झाम झाली आणि डायरेक्टली 10thचे एक्स्ट्रा क्लासेस चालू झाले. सो मला सुट्ट्याच नव्हत्या मिळत आणि आम्हाला ब्लॉग शूट करायला पॉसिबलच नव्हतं. आणि त्यात शिवांश आमचा पुण्याला गेलता, सो त्याच्यामुळं थोडं पॉसिबल नव्हतं. सो गाईस, आणि मी आजपासून ठरवलं आहे की आम्ही दर संडेला ब्लॉग टाकणार आहे. तर त्या ब्लॉग साठी रेडी राहा. मध्ये आम्ही दिवसभर जे करतो ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण ब्लॉगची स्टार्टिंग करतो सायकल रायडिंग पासून. सो गाईज, आता चाललोय आम्ही सायकल सायकल घ्यायला. आमच्या सायकल तुम्ही बघू शकता इथंच आहे एकदम. आम्ही बाहेर रेडीच होतो की आम्ही ब्लॉग शूट करणार आहेत आजच्या दिवशी. तर शिव, तुला कसं वाटतंय आज? लय भारी वाटते, कारण एवढ्या महिन्याने ब्लॉग टाकतो आपण. महिन्यात बोलू शकतो तू, डायरेक्ट वर्षच बोलू शकतो. आम्ही खूप वर्षानंतर म्हणजे 1 वर्षानंतरच डायरेक्ट ब्लॉग शूट करतोय, बरोबर ना? तर गाईस, माझ्या दादाची सायकल तर तीच आहे, माझीच बदलली. हा गाईस, तुम्ही बघू शकता शिवांशने त्याची सायकल चेंज केली. माझी सायकल तीच आहे, मी तीच वापरतो. आणि शिवांशने न्यू सायकल घेतले. आता त्याचा बर्थडे येणार आहे, तर तो अजून एक नवीन सायकल घेणार आहे. घेशील ना रे बर्थडेच्या दिवशी पण नवीन सायकल? हा, मग चला. सो गाईज, आता जाऊयात सायकल फिरायला. आता इथे चर्च मध्ये प्रेयर चालू आहे आणि आम्ही ह्याच चर्चच्या मधल्या रस्त्यातून आतमध्ये चाललोय. आणि मी आता शिवांशला ओव्हरटेक मारतो बघा. कुठं राहिला? आला वाटतं, हरवला. हा बघा आला. प्लॅन झालाय की आम्ही डोंगराच्या साईडला सायकल रायडिंग करायला चाललोय, कारण तिथं खूप मजा येते त्या रोडला. आणि त्या रोडला गाड्या नसतात सहसा. बघायचं तर तुम्ही जसं बघू शकता, आम्ही डोंगराच्या रोडला आलोय. हा डोंगर आहे, आमच्या घराच्या पाठीच डोंगर आहे जवळ. आणि तिथून लोणावळ्यावरून येणारा हायवे जातो. तिथं वरतून लोणावळ्यावर येणारा हायवे जातो. सो इथं तुम्ही बघू शकता खूप दिवसानंतर खूप सारे चेंजेस झाले. इथे बिल्डिंग्स वगैरे पण बनलेत. थोडा वेळ थांबलो होतो, कारण इकडचं तुम्ही ऍटमॉस्फिअर बघू शकता कसं झालंय, म्हणजे एकदम वातावरण वेगळं झालंय. सो आम्हाला इथं मजा येत होती थोडं, कारण वारा वगैरे सुटलाय ना, तर थोडं गार वाटत होतं. तर आम्ही इथं थांबलेलो. आता आहे बघ आमच्या सायकल्स. आता आम्ही घरी जातो आणि बाबांनी वडेपाव आणले, त्यांनी फोन केलता आणि मग जाऊन डायरेक्ट वडेपाव खाऊ. माझं नाश्ता वगैरे करून झालंय, शिवांशचं पण नाश्ता करून झालंय आणि आमच्या सायकल्स आता इथंच आहेत. सो आम्ही आता असं ठरवलंय की आम्ही आमच्या सायकल्सला घरात ठेवून क्रिकेटचा प्लॅन काय, आणि क्रिकेटमध्ये आम्ही मॅच लावणार आहे 2 ओव्हरची. दादा तो चाललाय सायकल ठेवायला, हे बघू शकता तुम्ही. हे बडा दोस्त. आता शिवण सायकल त्याची ठेवायला चाललाय. तो बघा गेला. लिसा आमची बघते का तो असं का चाललाय म्हणून. तो गेला आणि तो आता येईल सायकल ठेवून आणि आपण जाऊन तिकडे समोर थांबू. क्रिकेटची बॅट आणि बॉल घेऊन ये. तो येईल आता क्रिकेटची बॅट आणि क्रिकेट बॉल घेऊन. मी जाऊन समोर थांबतो आणि आमची मॅच चालू होईल लगेच आता थोड्या वेळात. हा आमचा पिच आहे क्रिकेटचा बाजूला. आमचा पिच आहे हा, तिथं आम्ही इथंच क्रिकेट खेळत असतो. सो आता मी क्रिकेट खेळणार आहे मॅच 2 ओव्हरची. सो गाईज, आता माझी बॅटिंग आले आणि शिवांशला मी आउट केलं डायरेक्ट कॅच आउट घेऊन. ते तुम्हाला दाखवायला आम्ही विसरलो, कारण आम्ही थोडं बिझी झालो प्ले मध्ये. शिवांश पहिला बॉल टाकतोय. पहिला बॉल मारणार मी. बोलला आणि डायरेक्ट आउट झालो पहिल्या बॉलला.
ओ भाई साहब भाई. काय आता आमची मॅच चालू झाली. आता पहिल्या बॉलला काय होते बघू. आउट झाला पहिल्या बॉलला शिवंश पण आउट झाला. हट यार काय किस्मत आहे. काय आता पहिला बॉल आहे. आता पहिला बॉल आहे. रन पण नाही घेऊन देत तो एकदम म्हणजे बॉट एकदम. दुसरा बॉल बघ तुला कॅचच देणार नाही. मी दुसरा. आउटच नाही आता आउटच नाही बघ. दुसरा बॉल आउट आहे. कसला आउट आहे तिकडे एक डब्बी लागले. हा, छाट, छाट. अरे एक डब्बी तिकडे चिडक्या. आता आम्ही इथं दमलोय बघा क्रिकेट खेळून फुल एकदम. आमचे केस वगैरे पण बघा फुल एकदम ओली झालेत आणि तोंडावर पण बघा किती घाम आला एकदम. हे बघा तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवतो. हे बघा. सो आता आम्ही जातो फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला भेटतो. गाईज आता आम्ही असं झालंय की आम्ही आता बाहेर चाललोय आणि आम्ही जिथे चाललोय तिथे आम्हाला व्हिडिओ शूट करायला नाही भेटणार. सो ही व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतोय. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आमची नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका. सो स्टे ट्यून. बाय बाय.